नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पोलीस पथकावर हल्ला, 3 पोलीस कर्मचारी जखमी, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागाव कवठे तालुका तासगाव येथील नागनाथ मंदिरातील चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या तासगाव पोलिसांच्या पथकावर तुर्ची फाटा तालुका तासगाव येथील पारधी वस्तीतील जमावाने अचानक दगडफेक केली. मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे. सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर जयश्री शिवाजी चव्हाण, बबल्या पपल्या शिंदे, पूजा हिम्मत शिंदे, प्रशांत हिम्मत शिंदे सर्व राहणार तुर्ची फाटा गायरान पारधी वस्ती, अरविंद राजू चव्हाण राहणार सांडगेवाडी आणि मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण राहणार बिलंको तालुका जत अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरात काही दिवसापूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरीचा तपास तासगाव पोलीस करत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुर्ची फाटा येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या काहींचा या चोरीत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. त्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी मंगळवारी सकाळी तुर्ची फाटा येथे चौकशीसाठी गेले होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.